ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी, जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। या आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते असा दावा सदावर्ते यांचा आहे। गणेशोत्सवात मुंबईत जास्त लोक जमा करून जरांगे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करत असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय। सदावर्ते आझाद मैदान पोलीस स्थानकात याबाबत तक्रार देण्याकरता जाणार आहेत। तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। आणि स्वतः गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सदावर्तेजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी तुम्ही करताय, काय नेमकं कारण, काय सांगाल? बघा, कायद्यामध्ये स्टॅट्युटरी इस्टोफिल असतंय, म्हणजे कायद्याने मर्यादित एखादी गोष्ट केली असेल तर त्या गोष्टीच्या विरुद्ध जाऊन कोणतेही कृत्य करणे हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असते। जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण देता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। त्यानंतर जाऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नवीन मराठा कायदा आरक्षणाच्या कायद्याबाबत देखील स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत, त्या बाबतीतले अंतरिम आदेश आहेत। असं असताना कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना त्या सुनावणीला आणि सरकारवर दबाव आणून प्रभावित करण्यासाठी मनोज जरांगे हे ज्या प्रकारे कायद्याला आणि संविधानाची पायमल्ली करत आहेत, तेव्हा त्यांना स्टॉप दॅट करण्यात यावं। कारण एक लक्षात ठेवा, मुंबईमध्ये गणेश उत्सव हा जागतिक म्हणजे लोकांच्या उत्सुकतेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि अशा वेळेस कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा पूर्ण म्हणजे एक प्रोग्राम तयार करून काय म्हणजे एक पॉलिटिकल प्रोग्रामच्या आधारे ते मुंबईत येऊन जे आहे गणेश उत्सवामध्ये काहीतरी अघटित करण्याच्या भानगडीत आहेत, तेव्हा त्यांना थांबवा, त्यांच्यावर FIR करा अशा प्रकारची तक्रार पोलीस महासंचालक त्याचबरोबर ॲडिशनल जे सचिव आहेत गृह विभागाचे त्यांना देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना देण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आझाद मैदान येथे पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंद करण्यात येईल। कारण ह्यापूर्वी ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत आणि साहनी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की अशा प्रकारे ट्रॅफिक जाम होईल, हे सुद्धा कृत्य कोणाला करता येणार नाही। ह्यात तर म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देखील जरांगेचा प्रयत्न आहे। कारण जरांगेचे शेवटचे जर भाषण ऐकले तर आम्ही गणपती बाप्पाची मिरवणूक अंतरवलीतून मुंबईकडे काढू अशा प्रकारे एखाद्या धार्मिक विषयाला हाताशी धरून आणि समाजामध्ये एक भयंकर काहीतरी घडावं, काहीतरी कृत्य व्हावं यासाठीचा हा प्रयत्न आहे। हा थांबला पाहिजे, कायदेशीर थांबला पाहिजे, त्याच्याकरिता तक्रारी दाखल केल्या आहेत। बरं, सदावर्तेजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वेने आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचं जाहीर केलं आहे, त्यामध्ये आणखी 2 विशेष रेल्वेगाड्यांची भर पडली आहे। मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। मेट्रो 3 आरे वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर मिळालेली आहे। आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो रविवार 31 ऑगस्ट पासून सकाळी 6:30 पासून धावणार आहे आणि त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळेचं रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र रेल वन ॲप, IRCTCचं संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट काढता आलं नाही। देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरून ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे विक्री केली जाते आणि या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केलेली आहे। याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठवले। गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते आणि याच काळात पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात आणि त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसलेली आहे। यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थात भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आलेली आहे।
गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेचं गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली आहे। मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये थेट जाता येणार आहे। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडून तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार केला जाणार आहे। त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो। एनआरओच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतात घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो। कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे। काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी